नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज बघूया. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, इकडे सोलापूर, लातूर या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होताना दिसते. सांगली ते नाशिक पट्ट्यामध्ये पश्चिमेवर जरा बऱ्यापैकी चांगलं 35 ते 40 किलोमीटर प्रति वाटत आहे. इकडे मालेगाव सॅटेलाइट मॉडेल सांगते मालेगाव, संभाजीनगर या परिसरात हलकासा पावसाचे ढग येऊन गेलेले आहेत. अहमदनगर, बीड, लातूरला सुद्धा पावसाचे हलके ढग येऊन गेलेले आहेत. हलका पाऊस पण पडलेला दाखवते. आणि इकडे तुळजापूर परिसरात, जत, इंडी या परिसरात सुद्धा हलकासा पावसाची ढग येऊन पाऊस पडून गेलेले दाखवत आहे. इकडे जळगाव तापमानाचा विचार करायला गेला तर पहाटेचं तापमान साधारणतः 29-30 सेंटीग्रेड तापमान सेल्सिअस तापमान पूर्व बाजूला राहील आणि पश्चिम बाजूला 24-25 सेल्सिअस तापमान राहील. सांगली पट्ट्यात सोलापूर ते खाली 28 ते 30 सेल्सिअस तापमान राहील. पहाटे ढगांची गर्दी वाढलेली दिसेल. आणि इकडे हैदराबाद साईडला, लातूर साईडला पाऊस पडताना सुद्धा दिसेल. आणि सांगली, हुबळी, बळ्ळारी ह्या साईडला सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती चांगली आहे. ते पाऊस पडताना सुद्धा तिथे सकाळी पावसाची काही ढग नाही आहेत, पण हैदराबाद साईडला पावसाची ढग दिसत आहेत. बिदर साईडला सुद्धा पावसाची ढग दिसत आहेत. अकोला, चंद्रपूरला, नागपूरला लवकरच पावसाला सुरुवात होईल. आणि इकडे यवतमाळ साईडला, अमरावतीच्या दक्षिण साईडला चांगलाच पाऊस, बऱ्यापैकी चांगला पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. नागपूर परिसरात, गोंदिया परिसरात सुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे. यवतमाळला चांगला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. गारपीट व्हायची सुद्धा शक्यता बनत चालली आहे. तिथं रुई, दारवा वगैरे आहे त्या परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे. नेर, पुलगाव, वर्धा ह्या साईडला सुद्धा पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. इकडे नागपूर, माकोना, उमरखेड याही वर्धा ह्या परिसरात सुद्धा पाऊस उद्या पडणार आहे. आणि भंडारा साईडला हलकासा झाला तर पाऊस होणार आहे. बीड, नांदेड, लातूरला सुद्धा हलकासा पाऊस व्हायची शक्यता उद्या आहे. नंदुरबार तापमानाचा विचार करायला गेला तर नंदुरबार, जळगाव या परिसरात 37-38-40 तापमान राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर यात सुद्धा तापमान बऱ्यापैकी 40-39 सेल्सिअस आहे. आणि दक्षिण भागात बघायला तर 40+ तापमान सर्वत्र राहणार आहे. नंदुरबारच्या साईडला सुद्धा पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. आणि 1-2 ठिकाणी गारपीटसुद्धा व्हायची शक्यता वाटत आहे. इकडं नाशिक, छत्रपती संभाजीनगरला या सुद्धा साईडला स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. पुणे परिसरात पावसाची शक्यता आहे. लातूर, बीडला तर पावसाची शक्यता बनतच चाललेली आहे. म्हणजे सर्वत्र जागी उद्या पावसाची शक्यता बनत जाणार आहे. बीड, कलबुर्गी ह्याही परिसरात चांगला पाऊस पडेल असं चिन्ह दाखवत आहे. एकंदरीत काय 2-3 दिवसात 1 ते 48 तास बघायला गेलं तर पुणे, अहमदनगर, बीड, नाशिक, सातारा, अकोला, सोलापूर जो हा पट्टा आहे, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल. सातारा, सांगली, अकोला, गोकाक, सोलापूर, रत्नागिरी, दापोली या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता सुद्धा उद्याच्या भागात 1-2-3 दिवसात मुसळधार पाऊस पडेल. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या सांगली, सोलापूर, निपाणी ह्याच्यात स्थानिक वातावरण बनवून 24 तासात गडगडाटी पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. सातारा, कराड, विटा, सांगली, वडूज याही परिसरात, कोल्हापूर परिसरात उद्या गडगडाटी पाऊस पडायची शक्यता आहे. आणि मागचा दिवस जर अंदाज दिला ते 48 तासाचा होता. 48 तासात त्या भागात परिसरात पाऊस पडेल. वादळी पाऊस व गारपीट व्हायची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा किंवा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या.
4-5 दिवसाचा अंदाज पाहायला गेलं तर रत्नागिरी, सांगली, गोकाक, पणजी, हुबळी, विजयपूर, बागलकोट म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र परिसरात बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस दिसतोय. आणि बीड, शिरसी, दावणगेरेला सुद्धा चांगला मुसळधार पाऊस आहे. कोल्हापूरला अतिवृष्टी होण्याची शक्यता वाटत आहे. आणि तिथून पुढे जर पाहायला गेलं तर हा जोर साधारण पुढे 7 दिवस टिकण्याची शक्यता ही दाखवत आहे मॉडेल. कन्नूर, मंगळूर, चिಕ್ಕमंगळूर, म्हैसूर या मुसळधार पाऊस पडायची शक्यता मॉडेल दर्शवत आहे. म्हणजे एकंदरीत पावसाळा सुरुवात झाली की 5-6 दिवस पावसाचा जोर टिकून राहील. आणि दावणगेरे, हुबळी, गोकाकला सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल. एकंदरीत पाहायला गेलं तर कर्नाटक बॉर्डरलगत पावसाची शक्यता जास्त बनत चालली आहे महाराष्ट्राच्या बाजूला. सातारा, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर, रत्नागिरी, दापोलीला मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. अकलूज, सोलापूर, विजयपूर, पुणे याही साईडला, लातूरला हलका मध्यम पाऊस